आज झालीये का? आज युतीमध्ये आहोत का? सर, जब आपकी पार्टी चुन के आती है तब सभी समाज के लोगों को लेके चलेंगे आप सर? मला तुम्ही सांगा, इथं जे बसलेले आहेत ना, ते सगळ्या समाजाचे सगळेच लोक. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा एकमेव पक्ष आहे जो जातीवर काम करत नाही, जो धर्मावर काम करत नाही. माझ्या पक्षामध्ये मला अत्यंत अभिमान वाटतो की आमच्या पक्षामध्ये जातीवरचा सेल नाही, धर्मावरचा सेल नाही. आम्ही जे आहे ना, इथं आहे ना, म्हणजे 12 जातीचे 12 लोक असतील, 4 धर्मांचे 4 लोक असतील, परंतु आमचं स्ट्रेट फॉरवर्ड काम. आम्ही ना लपाछपी करून कुठलंही काम करत नाही. आणि जे स्पष्ट आहे ना, आज कुठलंही भाषण साहेबांचं काढून घ्या, साहेबांनी जे मुद्दे मांडले ना ते लोकांना नंतर कळतात की नाही राजसाहेब बोलत होते बरोबर होतं, हे होऊ शकत नाही. पण सत्य पचवायला ना अडचण होती. लोकांना आहे ना सत्य आवडत नाही. स्पष्ट बोललेला व्यक्तीना लोकांना वाटत नाही. परंतु मी आज आव्हान करतो की राज साहेबांनी जे जे भाषण केले त्याच्यामधली कुठली गोष्ट चुकीची होती हे सांगावं. नाही, 100% ज्या ठिकाणी अशा वोट चोरी आणि जे प्रकरण असतील ते तर तुम्ही महाराष्ट्रावर बघताच आहे. ज्याच्यावर मोर्चा झाला त्या मोर्चाला पण सगळे पदाधिकारी आम्ही होतोच. आणि निश्चितच ज्या ठिकाणी ही गडबड आहे त्या ठिकाणी ती थांबलीच पाहिजे, याच्यावर आम्ही कायम आहोत. म्हणजे तुम्हाला जर अगदी सिल्लोडचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल की ज्या ठिकाणी एका बंद घरामध्ये जवळपास 400-500 मतदार. पण निवडणूक आपण म्हणतो ना की आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये अनेक उमेदवार हे 1 आणि 3 मतांनी पडले किंवा निवडून आले. मग महानगरपालिकेमध्ये ह्याचा किती इम्पॅक्ट होणार याचा विचार करा तुम्ही. तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने हे करतोय, बघतोय. तुमच्याकडे काय असेल ते पण द्या आम्हाला. शेवटचा एक प्रश्न असा होता, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची पक्षाची काय तयारी? नाही, पक्षाची तयारी आहे. त्या पद्धतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमचे पदाधिकारी जाऊन पण आले आणि त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्या याद्या आम्ही मुंबईला पोहोचवलेल्या आहेत. पक्षाचा आदेश येईलच, मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये यायलाच पाहिजे. तर मराठी भाषेबद्दल काही मुद्दा काय मराठी भाषेबद्दल? म्हणजे ज्यावेळेस तुमचं साप्ताहिक विषय म्हणतात तर मराठी भाषेत बोललंच पाहिजे, असं आपण मुंबईला बघतो. मला एक गोष्टच कळत नाही, आपण आहे ना बाहेर जाऊन बोलतो का असं की नाही सांगण्याची गरज काय पडते? जर मी इथे राहतोय ना महाराष्ट्रामध्ये तर मला मराठी बोलायचंय हे सांगायची गरज असते का? तो निर्बुद्ध जो असं ना निर्बुद्ध त्यालाही हे कळत. म्हणजे तुम्ही ना साहेबच बोलतात बिचारे आमचे. तुम्ही कर्नाटकला जाऊन बघा, ते गुजरातला जाऊन बघा. शहरामध्ये जर हिंदी कोणी बोलायला लागलं